नमस्ते, मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझे आता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. देवपूजा झालेली आहे आत्ताच, तर स्वयंपाक बाकी आहे अजून. आता मी लगेच स्वयंपाक करणार आहे. तर मी सकाळी त्यांना शाळेतून येताना भाज्या आणा म्हणले, तर भाज्या खूप महाग आहेत म्हणून वापस आलेत ते. तसंच स्वयंपाक बनवून झालेला आहे. मी आज स्वयंपाक म्हणजे जेवणासाठी बनवलं. इथं आहे बटाटे, टमाटे आणि कांदे मिक्स करून भाजी केली. इथे आहे दही, शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. आता वाजले 12:30 आणि आमचं जेवण वगैरे दोघांचंही झालेलं आहे. आता कपडे बाकी आहेत फक्त रोजचे आणि 1-2 ड्रेस आहेत त्यांचे पण. आणि किचन क्लिनिंग करून घ्यावं म्हणाले आज पण, कारण खूप धूळ झालेली आहे. वरी मी काय केले, एक्स्ट्राचे जे भांडे कपडे असतात ते जुने झालेले आपले, ते पोतं एक भरून 180वर ठेवलेले आहे. त्याच्यावर खूप जाळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि खूप दिवस झाले क्लिनिंग केलं नाही. दिवाळी येऊन आल्यानंतरच मी म्हणजे क्लीन केलं होतं ते नेंटन वगैरे. डबे वगैरे मी केले होते 8 दिवसाला, म्हणजे करतच राहते, डब्यावर वगैरे हात फिरवत असते, पण ते नेंटनवरचं होत नाही क्लिनिंग करणं. त्यामुळे पण आता आज करून घ्यावं म्हणाले. अगोदर कपडे धुवून घेते, मग क्लिनिंग करून घेते. तर कपडे धुवून झाले माझे आणि लगेच मी नंतर किचन क्लीन करायला घेतले. वरी तुम्ही बघू शकताय 2-3 पोते दिसत आहेत. तर 2 पोत्यामध्ये मी म्हणजे जुने कपडे भरून ठेवलेत आणि एका पोत्यामध्ये जे आहे, आता आमच्या लातूरच्या भाषेमध्ये पोतं म्हणतात, पण इकडे परभणीकडे गोणी असं काहीतरी मी ऐकले. तर काही का असेना, पण पोतच म्हणते मी. तर त्या एका पोत्यामध्ये मी भांडे भरून ठेवलेत आणि इतकी म्हणजे जाळ्या बसलेल्या होत्या आणि नेंटेलवर पूर्ण त्या पाली बसत आहेत. त्याच्यामुळे मी आता ते व्यवस्थित सगळं साफ आधी वरच्या मी जाळ्या सगळ्या काढून घेतल्या पोत्यावरच्या वगैरे. मी परत एकदा अजून क्लीन करणार होते, कारण पाली ते पाली ते असतं तिथे. मग मला पालीची खूप भीती वाटते. ते सोबत म्हणजे थोडं हेल्प करू लागले तरच मी ते काढते पोतं वगैरे. मग मी लगेच खाल्ले डब्बे म्हणजे क्लीन करायला घेतले. फक्त डब्याच्या खाली धूळ बसलेली होती आणि डब्याच्या टोपणवर धूळ बसलेली होती. मी पेपरची रद्दी पण टोपणला लावत गेले, पण ते पेपरवर पण हे बसून परत ते घाण होऊ लागलं आणि ते रद्दीचा कचरा खूप होऊ लागला. म्हणजे पेपरच्या खाली वेगळीच रद्दी आणि टोपणला वेगळीच रद्दी लावल्यामुळे मी ते नको म्हणले, कटकट नकोच म्हणून. असं ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेता येते म्हणून मी ते पेपरचं काही ठेवलेच नाही. मग टोपण आणि ते खाल्ला भाग जो असतो डब्याचा, तो मी साफ करून घेतला ओल्या कपड्याने. आणि एका दिवशी परत कडक असं, आणि आभाळच आहे 2-3 दिवस झालं सुरू, तर कडक ऊन पडल्यानंतरच एका दिवशी डब्बे काढता येईल, जेणेकरून खूप म्हणजे छान वाळतील अशा पद्धतीने. म्हणून फक्त टोपण आणि टोपणावरचं आणि डब्याचं ओल्या कपड्याने मी पुसून घेतलं. आणि कोणत्या डब्यात काय ठेवलं हे म्हणजे कधी-कधी तर माझ्या लक्षातच राहते, की हे आपल्या घरी आहे का? मी लगेच सांगते यांना, की हे संपलंय आपलं घेऊन या. पण ते नंतर आपण कधीतरी डब्बे काढल्यानंतर दिसतं, की आपण आणायला लावलं, पण ते आहे डब्यामध्ये. माझ्या असंच होतं, लक्षात राहत नाही मी काय म्हणजे कोणत्या डब्यात काय ठेवले. त्यामुळे मी बघते, सगळे डब्बे असं ओपन करून बघते. तर आता मी करते सगळं स्वच्छ, म्हणजे खालीच थोडी धूळ बसलेली होती. आणि मोठे जे डब्बे आहेत ते त्यामध्ये आईने यावर्षी शेवया वगैरे केलेल्या आहेत, त्यामुळे शेवया वगैरे ते घेऊन आलेली होती, पापड ते. त्यामुळे ते मोठे डब्बे पण काढण्यात आले. परत आई येते वेळेस मला म्हणजे कुरकुरे वगैरे, बिस्किट पुडे ते आणते. मग त्यामुळे मोठाच डब्बा लागतो ते ठेवायला. त्यामुळे मोठ्या डब्यात मी ते ठेवून देते. काही म्हणजे डाळी वगैरे स्टीलच्या डब्यामध्ये राहतात माझ्या. आणि जर्मनच्या डब्यामध्ये असं म्हणजे शेवया, पापड असेच मी ठेवते. कारण ते उचलायला पण जड होतात ते जर्मनचे डब्बे, आणि स्टीलचे डब्बे आपण पटकन निघतात, पटकन आपल्याला घेता येते त्यामुळे. आता वाजलेत 5:30 आणि आमच्याकडे वातावरण बघा कसं झालंय. मी अजून कपडे नेले नाही खाली. तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का? मला कमेंट करून सांगा. काल तर पाऊसच होता, आज काय माहिती आता येते का नाही. वारं तर सुटलंय. वरून जाऊन मी कपडे आणले. आज खूप वारं सुटले वरी, आणि पाऊस आलं तर रात्री 7-8 दरम्यान येऊ शकते. काल पण तसंच झालं होतं आणि लाईट पण गेलेली होती. म्हणजे एकदा म्हणजे लाईट गेली की 2-3 तास तर लाईट येतच नाही, असंच व्हायलंय.
आणि पावसाळ्यात हाच प्रॉब्लेम होतो लाईटचा. वारं थोडंही वारं कावड सुटलं की तसंच होतं. आणि आमच्या इकडल्या साईडच्या म्हणजे कोणाकोणाच्या बोरला कमी पाणी झालेलं आहे. पाण्याचा पण प्रॉब्लेमच येतो उन्हाळ्यामध्ये. तर आता देवाला दिवा लावून घेते मी अगोदर आणि बघू स्वयंपाकाचं. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.